महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे. सगळ्यात जास्त जागा त्यांनी निवडून आणल्या त्यांच्या. त्याचबरोबर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आलेली बऱ्याचशा, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आलेल्या आहेत. याच्यानंतर 2 नंबरचा पक्ष ठरलेला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे शिंदे सेना आणि स्वर्गीय अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस. त्याच्यानंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मग शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विश्लेषण होणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना व स्वर्गीय अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळालेले जे यश आहे. बऱ्याच जणांनी याचं विश्लेषण केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या परीने केलेलं आहे. परंतु आम्हाला जे वाटतं, एकनाथ शिंदेना एवढं यश कसं भेटलं? तर ते ठाकरेंसारखे त्यांच्याकडे वक्तृत्व नाही. त्याचबरोबर जो ठाकरे ब्रँड आहे तो त्यांच्याजवळ नव्हता. परंतु एकनाथ शिंदेना जे यश भेटलेलं आहे ते फक्त त्यांच्याकडे असणाऱ्या मूळ शिवसेना व चिन्ह याच्यामुळे भेटलेलं आहे. कारण जिथं जिथं शिवसेना पोचलेली आहे तिथं तिथं त्या मतदाराला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबाण. जो शिकलेला नसेल तर तो शिवसेना म्हणजे फक्त धनुष्यबाण म्हणूनच त्याला माहिती आहे. त्यामुळं शिवसेनेला मत म्हणजे ठाकरेंना मत आणि मग धनुष्यबाणला मत असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांना यश भेटलेलं आहे. बरेचसे त्यांचे उमेदवार निवडून आलेले ते म्हणजे फक्त चिन्हामुळे. जर समजून जावं की एकनाथ शिंदेना जर नवीन चिन्ह भेटलं असतं आणि त्यांना त्या पक्षाची उभारणी करायची जर म्हटलं असतं तर स्वतः एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मतदारसंघात निवडून येतील का नाही नवीन चिन्हावर याच्याबद्दल सुद्धा शंका उत्पन्न होईल. कारण एवढं सोपं नाही की नवीन चिन्ह घेऊन मतदारापर्यंत पोचायचं आणि उमेदवार निवडून आणायचे. हे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलेलं आहे. त्यांच्याकडे नवीन चिन्ह आलं, त्यांना कमी वेळ असताना सुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवार निवडून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे का सक्सेस झाले तर त्याला कारण आहे की तो ठाकरे ब्रँड असल्यामुळे. बरं, हे बऱ्यापैकी शहरी ठिकाणीच हे उमेदवार निवडून आणले आहेत. खेडोपाडी खूपच कमी उमेदवार निवडून आणले आहेत. खेडोपाडी उमेदवार निवडून आलेत ते म्हणजे शिंदेची शिवसेना का उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं कुणालाही घेणं देणं नाही. फक्त धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबाण अशा पद्धतीनं मतदान झालं. म्हणून त्यांना यश भेटलेलं. हीच गोष्ट आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मूळ चिन्ह घड्याळ भेटलेलं आहे आणि राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ आणि घड्याळ म्हणजेच राष्ट्रवादी. बऱ्याच तुम्ही खेडेपाडी जावा किंवा बऱ्याच ठिकाणी जावा तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ हेच माहिती आहे. मग ते कुणाचं आहे? स्वर्गीय अजितदादा पवारांचं आहे का शरद पवारांचं आहे? हे मतदाराला घेणं देणं नाही. त्यांना राष्ट्रवादीला मत द्यायचं म्हणजे घड्याळाला मत द्यायचं आणि त्या चिन्हामुळेच त्यांना ते यश भेटलेलं आहे. आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळण्याचं कारण म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघात झालेलं निधन त्याची सहानुभूती. त्या सहानुभूतीच्या जोरावर सुद्धा त्या पक्षाला यश भेटलेलं आहे असं आम्हाला तरी सध्या वाटतं. मग मोठ्या पवारांची जादू संपली का? तर नाही. तर मोठ्या पवारांनी नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरले. नवीन चिन्हाबरोबर त्यांना लढायचं होतं. नवीन चिन्ह घेऊन त्यांना लढायचं होतं आणि जनतेपर्यंत पोचायचं होतं. मग त्यांना कमी कालावधी होता. त्याचबरोबर त्यांची शारीरिक प्रकृती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही की प्रचाराचा धडाका लावावा आणि प्रचार सभा घ्यावा. ते सुद्धा त्यांच्याकडे कालावधी खूप खूप कमी होता आणि महानगरपालिकेमध्ये
बऱ्याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या, पण चिन्ह वेगवेगळं. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा बऱ्यापैकी तसं झालं, की काही ठिकाणी चिन्ह एक आणि काही ठिकाणी वेगवेगळे चिन्ह असं मिळून ते लढलेले आहेत. त्यामुळे त्यांना मर्यादित यश मिळालेलं आहे. आणि जे काही राष्ट्रवादीचे नेते होते, शरद पवार गटाचे, त्यांनी आपापलं जे काही पंचायत समिती, जिल्हा परिषद इथं आपापल्या परीनं कार्य केलं आणि तिथं आपले उमेदवार निवडून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना जे काही यश मिळालं आहे ते फक्त त्यांच्याकडे असणाऱ्या जुन्या चिन्हामुळेच भेटलेलं आहे. जर ते चिन्ह नसतं तर कदाचित शंका होती की यांचे उमेदवार सुद्धा निवडून आले नसते. त्यामुळे याचं विश्लेषण होणं खूप गरजेचं होतं. यांना मिळालेलं यश आहे हे काही जादुई यश नाही. हे परंपरागत जे काही त्यांचे मतदार आहेत तेच त्यांनीच त्यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना ते यश आलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि अशाच नवनवीन ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्राममध्ये फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.